सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल तब्बल 20 वर्षांनी लागला असून पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। तब्बल 1.5 तास चाललेल्या सुनावणीत कोर्टाने सीबीआय आणि पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले, तपासात असलेल्या त्रुटी दाखवल्या, सोबतच माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं म्हणत आरोपींची निर्दोष मुक्तता केली। पण कोर्टात नेमकं काय घडलं? न्यायालयात निकाल जाहीर करताना न्यायमूर्ती काय म्हणाले? कुठल्या आधारे निर्दोष मुक्तता झाली? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। या प्रकरणाचा निकाल 14 मेलाच लागणं अपेक्षित होतं, पण वैद्यकीय कारणांमुळे पद्मसिंह पाटील आणि मोहन शुक्ला सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत। त्यानंतर 16 जूनला या प्रकरणाची सुनावणी झाली, ज्यात कोर्टाने 20 जूनला या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येईल असं सांगितलं। त्यानंतर एकनाथ शिंदेंकडून झालेलं ऑपरेशन टायगर, त्यात पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर यांचा ऑपरेशन टायगर मध्ये सहभाग, यामुळे 20 जूनच्या तारखेची प्रचंड चर्चा झाली। 20 तारखेला सकाळी ओमराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील आपापल्या कुटुंबासह कोर्टात दाखल झाले। पद्मसिंह पाटील हे ॲम्ब्युलन्स मधून कोर्टात आले, पण सुनावणीला लवकर सुरुवात झाली नाही। बिहारच्या जेलमध्ये असलेला आरोपी पिंटू सिंगला कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते, पण तो प्रवासात असल्याने सुनावणी उशिरा सुरू झाली। साधारण 11:30 वाजता निकाल वाचनाला सुरुवात झाली। सरकारी वकील बदलल्याने खटल्याला उशीर झाला। एका लोकनेत्याची हत्या होणं ही दुर्दैवी घटना आहे। 20 वर्षांनी या प्रकरणात निकाल देतोय। आम्ही 127 साक्षीदारांची तपासणी केली। एक आरोपी पारसमल जैन माफीचा साक्षीदार झाला। 2002 पासून पवनराजे आणि पद्मसिंह यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली। पवनराजेंनी 2003 मध्ये जीवाला धोका असल्याचं पत्र पोलिसांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं। खटल्याची सारी भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर होती। तपासात पुढे आलेल्या बाबींचाही आम्ही विचार केला। माफीच्या साक्षीदाराकडचे पुरावे विश्वासात घेण्याच्या पलीकडे आहेत। माफीच्या साक्षीदाराला 15 दिवस मारहाण करून जबाब घेतला, हे अयोग्य आहे। त्याची औषधं बंद केली, हे चुकीचं आहे। कबुली आणि नंतरची माहिती या 3 महिन्यांचं अंतर होतं। जैन 8 सप्टेंबर 2009 ला ताब्यात आला आणि 25 सप्टेंबरला त्याला अटक दाखवली। या प्रकरणाचा तपास आणि एकूणच पाया ठिसूळ आहे। पोलिसांच्या तपासावर वारंवार न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। पारसमल जैन आणि अन्य एका आरोपीचा जबाब प्रश्न न विचारता घेण्यात आला। प्रश्न न विचारता जबाब घेणं नियमबाह्य आहे। आरोपपत्रात मूळ पत्राचा उल्लेख आहे, पण हे पत्र आलं कुठून? संबंधित पत्र हा माफीच्या साक्षीदाराचा अर्ज होता। पत्र बाजूला ठेवलं, ही चूक नंतर लक्षात आली। ही मोठी घोड चूक तपासात झाली। माफीचा साक्षीदार फितूर झाला आहे, त्याची अर्जावरची सही खरी आहे, पण माफीच्या साक्षीदाराची पहिली साक्ष कायद्याला धरून नाही। तो कधी खरं बोलतो तर कधी खोटं। त्याचा कबुली जबाब महत्वाचा आहे, हे कोर्टाला कळवण्यात आलं नाही। ही सरकारी पक्षाची जबाबदारी होती, ती नीट निभावण्यात आली नाही असं कोर्टाकडून सांगण्यात आलं। माफीचा साक्षीदार आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असं म्हणतोय, त्याच्या जबाबात विसंगती आहे। घटनेच्या ठिकाणी तिथे नव्हतो अशी साक्ष माफीच्या साक्षीदारांनी दिली। त्याचा कबुली जबाब आणि नकार यातलं अंतर तपासलं पाहिजे। माफीचा साक्षीदार सदन आहे, त्याच्याकडे 4.5 किलो सोन्याचं भांडवल आहे, घर आहे, दुकान आहेत। पैशांची गरज असल्याने त्याने 50,000साठी जबाब बदलण्याचे आरोप करण्यात आले, पण तो सदन आहे आणि तो कारागृहातच असल्यानं हे आरोप नामंजूर करण्यात येत आहेत। पोलिसांनी एकाही आरोपीचा मोबाईल जप्त केला नाही, त्यांचे सीडीआर काढले नाहीत। मोबाईल जप्त केले असते तर आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते का हे यातून समजलं असतं। त्यांची घर झडती घेण्यात आली तेव्हा काहीच सापडलं नाही। त्यांच्या खिशांमध्ये काय होतं याचा उल्लेख करण्यात आला नाही। अशा त्रुटींवर सुद्धा न्यायालयाने बोट ठेवलं। माफीच्या साक्षीदारावर टिकून राहणं पूरक नाही। माफीचा साक्षीदार इंद्रप्रस्थ रेस्ट हाऊसला राहत होता याचा पुरावा नाही। माफीचा साक्षीदार घराच्या आजूबाजूला फिरत होता असं पवनराजेंच्या पत्नी आनंदी देवींनी सांगितलं, पण त्यांच्या दाव्याला पुरावा नाही असं न्यायमूर्तींनी सांगितलं। माफीचा साक्षीदार म्हणाला, मी पद्मसिंह पाटलांना मलबार हिलवरच्या बंगल्यावर भेटलो, पण पद्मसिंह पाटील यांचा बंगला कुलाब्याला होता, यात तफावत आहे। त्यात राकेश मारियांच्या सांगण्यावरून मला अटक झाली असं माफीचा साक्षीदार म्हणतोय। मग मारियांचा जबाब का घेतला नाही? माफीच्या साक्षीदाराचा पहिला जबाब खोटा वाटतो, दुसरा खरा वाटतो। माफीच्या साक्षीदाराने आरोपींनी आपल्याला दोनदा 1.5 लाख, एकदा 2.5 लाख दिल्याच्या वेगवेगळ्या साक्ष दिल्या। मग शूटर्सला 20 लाख दिल्याची साक्ष दिली आणि ती बदलली। सुरुवातीला माफीच्या साक्षीदारानं राकेश मारियांना एकदा भेटलो असं सांगितलं, नंतर 10 वेळा भेटलो असं सांगितलं। शूटर्स बंदूक घ्यायला सिवानला गेले असं माफीच्या साक्षीदाराने सांगितलं, पण सीबीआयला याबद्दल एकही पुरावा सादर करता आला नाही। यावर सुद्धा कोर्टाने बोट ठेवलं। माफीचा साक्षीदार 3 वेळा नागपूरला गेला,
तिन्ही वेळा माफीच्या साक्षीदाराने वेगळा जबाब दिला. माफीच्या साक्षीदाराने पिंटू सिंगला सुपारी दिली, पण हे दोघं कुठे कुठे गेले होते हे जुळून येत नाही. माफीचा साक्षीदार हा व्यावसायिक आहे, तो पोलिसांचा खबरी आहे. मग पद्मसिंह पाटलांचा बंगला कुलाब्याला असताना तो मलबार हिलला भेटलो असं कसं सांगू शकतो? त्याला मुंबईची एवढी माहिती कशी नाही? माफीच्या साक्षीदाराला खोटं बोलण्याची सवय आहे. गाडी किती रुपयांना घेतली याबद्दल तिन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी गाडी घेतली, त्यावर चालक ठेवला. आरोपी गाडीने लातूरला गेले, नंतर शिर्डीला गेले. माफीच्या साक्षीदाराचा शेवटचा जबाब ग्राह्य धरावा ही मागणी अयोग्य आहे असं निरीक्षण सुद्धा न्यायमूर्तींनी नोंदवलं. पुढे ते म्हणाले, पोलिसांनी या प्रकरणात गाडी जप्त केली, पण पोलिसांनी नमूद केलेला रंग, उल्लेख केलेली किंमत यात तफावत आहे. गाडीचा रंग एकही साक्षीदाराला आठवत नाही. गाडी कुठे पार्क केली यात विसंगती आहे. पोलीस म्हणतात गाडी मोकळ्या जागेत सापडली, तर आरोपी म्हणतो गाडी बंगल्याच्या शेजारी लावली होती. गाडी जळून खाक झाली तर रंग कसा नोंद केला? गाडीची कागदपत्र पाहून पोलिसांनी रंगाचा उल्लेख केला असं न्यायालयाने सांगितलं. कळंबोलीला येण्यासाठी पवनराजेंना फोन आला असं सांगण्यात येत होतं, पण न्यायालयाने सीडीआर काढले नाहीत यावर बोट ठेवलं. सीडीआर काढले असते तर ठोस पुरावे मिळाले असते. पवनराजेंना फोन आला नाही, मग साक्षीदाराचा जबाब कसा ग्राह्य धरायचा? या प्रकरणात एकूण 12 कॉल रेकॉर्ड केले आहेत. एका आरोपीने पीसीओ वरून कॉल केला होता. माफीच्या साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार त्याला कुटुंबासमोर एन्काउंटर करण्यात येईल अशी धमकी दिली असं कोर्टाने नमूद केलं. माफीच्या साक्षीदाराने सांगितलेला हत्येचा घटनाक्रम आणि नमूद केलेला घटनाक्रम यात तफावत आहे. घटनास्थळी पोलिसांनी प्रात्यक्षिक केलं नाही, तिथे कुठेही स्लोप नव्हता. त्यामुळे पोलिसांनी दिलेले पुरावे ग्राह्य धरता येणार नाहीत. कळंबोली पोलीस ठाणे परिसरात एक बेवारस दुचाकी सापडली. त्याची माहिती पोलिसांना एकाने दिली, त्याची नोंद पोलिसांनी घेतली. ही गाडी पंजाब मधली होती, ती इथे कशी आली याचाही तपास केला नाही. हा मुद्दा सुद्धा न्यायालयाने उपस्थित केला. त्यानंतर कोर्टाने निकाल जाहीर करताना माफीच्या साक्षीदाराची एकही साक्ष विश्वासार्ह नाही, त्याच्या साक्षीवर संशय आहे. त्या संशयाच्या आधारे पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली असल्याचं घोषित केलं आणि 20 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. आता ज्या प्रकरणात हा निकाल लागला ते पवनराजे निंबाळकर हत्याकांड होतं काय, यातले आरोपी होते कोण ते थोडक्यात समजून घेऊ. तर डॉक्टर पद्मसिंह पाटील हे धाराशिव जिल्हा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव. धाराशिवच्या संस्थात्मक राजकारणावर त्यांचा एक हाती होल्ड. आपले चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांना त्यांनी जिल्हा परिषदेवर घेतलं. पवनराजे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून सुद्धा निवडून आले. इकडे पद्मसिंह पाटील यांनी प्रचंड राजकीय प्रगती केली. राज्याच्या गृहमंत्री पदापर्यंत मजल मारली. तेव्हा त्यांचा धाराशिव मधला सगळा कारभार हा पवनराजे निंबाळकर बघत होते. पुढे जाऊन वेगवेगळ्या कारणांमुळे या दोन भावांमधलं वितुष्ट वाढलं, उभी फूट पडली. 2004च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही भाऊ आमने सामने आले. पवनराजेंचा अवघ्या 400 मतांनी पराभव झाला. हा पद्मसिंह पाटलांच्या ताकदीला हादरा होता. दोघांमध्ये तापलेलं वातावरण कायम होतं. अशातच 2006चा जून महिना उजाडला. 3 जून मुंबईतून पुण्याच्या दिशेनं जात असताना पवनराजेंना एक फोन आला. बार्शीतल्या एका जमिनीचा व्यवहार करायचा आहे, त्यासाठी ते कळंबोली भागात येत होते. कळंबोलीच्या दिशेनं जाताना पवनराजे यांना डोळा लागला. ते कारच्या मागच्या सीटवर झोपले. अचानक एका इंडिका कारने पवनराजेंच्या गाडीला ओव्हरटेक केलं. इंडिकामधून 2 आरोपी उतरले. त्यांनी पवनराजेंच्या स्कोडा जवळ येत ड्रायव्हरशी बोलण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हर समत काझींनी पवनराजेंना जागं केलं, पण काही कळायच्या आत हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला. पवनराजे आणि त्यांचे ड्रायव्हर समत काझी या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पवनराजे यांच्या डोळ्याजवळ गोळी लागली होती. गोळीबार केल्यानंतर मारेकरी इंडिका कार खोपोलीजवळ बेवारस सोडून पसार झाले असं सीबीआयच्या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं होतं. राजकीय वातावरण, 2 भावांमध्ये आलेलं वितुष्ट, यातून पवनराजेंच्या खुनाचा संशय पद्मसिंह पाटलांवर गेला. महाराष्ट्र पोलिसांकडे ही केस होती, मात्र पद्मसिंह पाटलांची चौकशी देखील करण्यात आली नाही. 2 वर्षांनंतर तपासाची सूत्र सीबीआयकडे देण्यात आली, पण 2009 साली मुंबई क्राईम ब्रँचने पारसमल जैनला एका हाय क्लास क्लब मधून ताब्यात घेतलं. त्याने पवनराजेंचा खून पद्मसिंह पाटलांच्या सांगण्यावरून केला अशी कबुली दिली. त्यानंतर एका पत्रामुळे त्याचा ताबा सीबीआयकडे गेला. त्यानंतर चौकशीत जैनने न्यायाधीशांसमोर कबुली देताना सगळा घटनाक्रम सांगितला. खुनाचा कसा प्लॅन झाला हेही सांगितलं. त्या जबाबात त्याने आपल्याला पद्मसिंह पाटलांनी 25 लाखांची सुपारी दिली. 17 महिने खून करण्यासाठी रेकी करण्यात आली. खुनानंतर 15 दिवसांनी सतीश मंदाडे आणि मोहन शुक्ला हे दोघं पद्मसिंह पाटलांच्या घरी गेले. तिथे शुक्लाला 25 लाख मिळाले. हे पैसे जैनने घेतले. इथून कैलास यादव, छोटे पांडे यांच्या मार्फत 4 लाख तिवारी आणि पिंटू सिंग या शूटर्सला दिले असा जबाब पारसमल जैनने नोंदवला होता.
या जबाबानंतर पारसमल जैन या खून खटल्यात कोर्टापुढे माफीचा साक्षीदार बनला. त्याला या प्रकरणात 25 मे रोजी अटक करण्यात आली. त्याच दिवशी दिनेश तिवारीला अटक झाली. 30 मे रोजी पोलिसांनी नगरसेवक मोहन शुक्लाला अटक केली. 31 तारखेला लातूरमधून सतीश मंदाडेला अटक करण्यात आली. 6 जून 2009 ला पोलीस माजी गृहमंत्री आणि तत्कालीन खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या घरी पोहोचले. त्यांना या खून खटल्यात अटक करण्यात आली. पद्मसिंह पाटलांसह एकूण 8 आरोपींना अटक झाली. पण 3च महिन्यात अलिबाग कोर्टाने पद्मसिंह पाटलांना जामीन मंजूर केला. चौकशीत पद्मसिंह पाटील यांनी पवनराजे माझे नातेवाईक होते, मी त्यांना कशाला मारेल एवढंच उत्तर दिल्याच्या बातम्या आल्या. 4 जुलै 2011 रोजी या खटल्याची सुनावणी सुरू झाली. 127 जणांच्या साक्षी झाल्या आणि आता पवनराजेंचा खून झाल्यानंतर 20 वर्षांनी 20 जून 2026 ला या खटल्याचा निकाल लागला, ज्यात पारसमल जैन या माफीच्या साक्षीदाराने फिरवलेला जबाब, सादर न झालेले पुरावे आणि संशयाच्या आधारे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. 20 वर्ष चाललेला खटला, कोर्टाने नोंदवलेलं निरीक्षण आणि हा निकाल याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.